मी रोहिणी, माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। साडीवरील मॅचिंग ब्लाउज तर प्रत्येकीकडे असतात, राईट। बट आजच्या व्हिडिओ मध्ये आपण असे 7 ब्लाउजेस बघणार आहोत की जे प्रत्येक साडीवर मॅच होतील। चला तर मग बघूया की ते 7 ब्लाउजेस कोणते। ते नंबर 1 आहे ग्रीन कलरचा ब्लाउज। यस, ग्रीन कलरचा ब्लाउज हा सगळ्या साड्यांवर मॅच होतो, राईट। जसे की तुमच्याकडे एखादी काठपदर साडी असेल, डिझायनर साडी असेल, ऑर्गेन्झा साडी असेल किंवा एखादी वेस्टर्न लुक टाइप साडी असेल किंवा तुमच्याकडे जर एखादी रेड साडी असेल तर त्यावरती ग्रीन कलरचा ब्लाउज हा कॉन्ट्रास्ट करून तुम्ही वेअर करू शकता। ग्रीन कलरचा ब्लाउज हा शक्यतो प्लेन किंवा सिल्कचा ब्लाउज असायला हवा। प्लेन किंवा सिल्कचा ब्लाउज हा सगळ्या साड्यांवर खूप सुंदर लुक देतो। आता ग्रीन कलरच्या ब्लाउज मध्ये ही ग्रीन मध्ये भरपूर साड्या शेड्स असतात, तर तुम्हाला ग्रीन कलर मध्ये पॅरेट ग्रीन किंवा फेंट ग्रीन जो कलर असतो तो अजिबात निवडायचा नाही। तर तुम्हाला काय करायचं आहे, जो डार्क रियल ग्रीन कलर जो असतो तो तुम्हाला चूज करायचा आहे। कारण पॅरेट ग्रीन आणि दुसरा कुठला जो ग्रीन कलर असेल तो सगळ्या साड्यांवर शोभून दिसत नाही। लग्न समारंभाच्या सिल्क साडीवर सुद्धा तुम्ही ग्रीन कलरचा ब्लाउज हा वेअर करू शकता। ब्लॅक, पिंक आणि येलो साडीवरती ही तुम्ही ग्रीन कलरचा ब्लाउज हा वेअर करू शकता। ब्लॅक, पिंक, येलो, रेड हे जे कलर आहे यावरती तुम्ही ग्रीन कलरचा ब्लाउज हा मिसमॅच करून जर वेअर केला तर तुमचा लुक हा खूपच सुंदर दिसेल। अशा प्रकारचा ग्रीन कलरचा एक ब्लाउज तर तुमच्याकडे असायलाच हवा। नंबर 2 आहे येलो कलरचा ब्लाउज। यस, तुम्हाला कधी कॉन्ट्रास्ट, मिसमॅच किंवा काहीतरी वेगळं करायचं असेल तर येलो कलरचा ब्लाउज हा तुमच्याकडे असायलाच हवा। येलो कलरचा ब्लाउज हा बऱ्याच साड्यांवर मिसमॅच होतो। तर तुमच्याकडे एखादी काठपदर साडी असेल, बांधणी साडी असेल किंवा प्लेन साडी असेल त्यावरतीही तुम्ही येलो कलरचा ब्लाउज हा मिसमॅच किंवा कॉन्ट्रास्ट करून घालू शकता। त्यामध्येही तुमचा लुक हा खूपच सुंदर दिसेल। आता नंबर 3 आहे ब्लॅक कलरचा ब्लाउज। यस, आता ब्लॅक कलरचा ब्लाउज हा जवळजवळ सगळ्यांकडेच असतो, राईट। बट बऱ्याच साऱ्या महिला काय करतात की ब्लॅक कलरचा ब्लाउज हा खूपच साधा सिंपल शिवून घेतात। तर ब्लॅक कलरचा ब्लाउज जर तुम्ही फॅन्सी टाइप मध्ये स्टिच करून घेतला तर तुम्ही तो ब्लॅक कलरचा ब्लाउज हा कुठल्याही सिंपल साडीवरती जरी वेअर केला तरीही तुमचा लुक हा खूपच सुंदर दिसेल। ब्लॅक कलरचा ब्लाउज तुम्ही स्टिच करून घेणार असाल तर तुम्ही काय करा, मी तुम्हाला सजेस्ट करेन की ब्लॅक कलरचा ब्लाउज हा थोडासा फॅन्सी टाइपचा स्टिच करून घ्या, जेणेकरून ब्लॅक कलरचा ब्लाउज हा तुम्ही कुठल्याही साडीवर पटकन मिसमॅच करून वेअर करू शकता। सजेस्ट करेन जर तुम्ही स्लीवलेस वेअर करत असाल, स्लीवलेस मध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल तर तुम्ही ब्लॅक कलरचा स्लीवलेस ब्लाउज हा स्टिच करून घेऊ शकता। अशा प्रकारे ब्लॅक कलरचा ब्लाउज हा सगळ्या साड्यांवर मॅच होतो। त्यामुळे ब्लॅक कलरचा असा फॅन्सी टाइपचा एक ब्लाउज तरी तुमच्याकडे असायलाच हवा। नंबर 4 आहे गोल्डन ब्लाउज। यस, आता गोल्डन ब्लाउज मध्ये ही खूप सारे शेड्स असतात। तर गोल्डन ब्लाउज मध्ये खूप जास्त डार्क असा गोल्डन कलर चूज करायचा नाहीये। तर तुम्हाला काय करायचं आहे, गोल्डन शेड मध्ये थोडासा व्हाइटिश गोल्डन जो कलर असतो तो तुम्हाला निवडायचा आहे। डार्क गोल्डन कलर चूज केला तर काठापदराच्या साडीवरती तो ब्लाउज हा उठून दिसणार नाही। आपण काठापदराच्या साडीवर गोल्डचे किंवा गोल्डन कलरची ज्वेलरी जर वेअर केली तर त्यावरतीही तो ब्लाउज हा तितकासा उठून दिसणार नाही। त्यामुळे शक्यतो गोल्डन कलर तुम्ही चूज करताना काय करा की थोडासा व्हाइटिश जो कलर आहे तो तुम्ही निवडा। गोल्डन कलरचा ही एक ब्लाउज तर तुमच्याकडे असायलाच हवा। 5 आहे खण ब्लाउज। गोल्डन कलरचा किंवा ग्रीन कलरचा खणाचा ब्लाउज एक तरी तुमच्याकडे असायलाच हवा। साडीवर, काठापदराच्या साडीवर, तसेच खणाच्या साडीवर किंवा एखाद्या फॅन्सी साडीवर खणाचा ब्लाउज हा खूप सुंदर दिसतो। जेव्हा तुम्हाला एखाद्या फंक्शन साठी छान पैकी तयार व्हायचं असेल तेव्हा तुम्ही खणाचा ब्लाउज हा नक्कीच वापरू शकता। खणाचा ब्लाउज हा तुम्हाला सुंदर, पारंपरिक आणि ट्रॅडिशनल लुक नक्कीच देतो। एखाद्या फंक्शन साठी जर वेगळा असा लुक क्रिएट करायचा असेल तर तुम्ही खणाचा ब्लाउज हा नक्की चूज करा। खणाच्या ब्लाउज मध्येही तुम्ही खूप सुंदर दिसाल। 6 आहे मल्टी कलर। यस,
मल्टी चेक्सचा, मल्टी एम्ब्रॉयडरी किंवा मल्टी फ्लोरल प्रिंट या प्रकारचा एक मल्टी कलरचा ब्लाउज तुमच्याकडे असायलाच हवा. अशा प्लेन साड्यांवर मॅच होतो. प्लेन साड्यांवरच शक्यतो तुम्ही वेअर करा, त्यामध्ये तुमचा लुक खूप सुंदर दिसेल. जर तुमच्या साडीमध्ये खूप सारे कलर असतील आणि त्यावरती तुम्ही मल्टी कलरचा जर ब्लाउज हा वेअर केला तर तो लुक तितकासा उठून दिसणार नाही. त्यामुळे शक्यतो तुम्ही जो मल्टी कलर ब्लाउज आहे तो प्लेन साड्यांवरतीच वेअर करा, त्याने तुम्हाला एक क्लासी आणि सुंदर असा लुक मिळेल. तर 7 म्हणजे एक असा ब्लाउज आहे की तो आपण वेगवेगळ्या 13 कलरच्या साड्यांवर मिसमॅच किंवा कॉन्ट्रास्ट करून वेअर करू शकतो. तर तो ब्लाउज म्हणजे कलरचा ब्लाउज. आजकाल खूप साऱ्या ब्राईड सुद्धा पिंक कलर हा फॉलो करतात आणि भरपूर साऱ्या लग्न समारंभात पिंक कलरचा हा ब्लाउज प्रत्येक साडीवर मिसमॅच किंवा कॉन्ट्रास्ट केलेला दिसून येतो. तर तुमच्याकडे पिंक कलरचा ब्लाउज ही असायलाच हवा. आता शक्यतो तुम्ही जर पिंक कलरचा ब्लाउज हा चूज करत असाल तर तोही तुम्ही एक फॅन्सी टाइप मध्येच निवडा, कारण पिंक कलरचा ब्लाउज हा तुम्ही काठापदराच्या साडीवर किंवा एखाद्या डिझायनर पॅटर्न वेस्टर्न लुक ही तुम्हाला क्रिएट करायचा असेल तर त्यावरतीही तुम्ही पिंक कलरचा ब्लाउज हा मिसमॅच करू शकता. मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी एक टिप देणार आहे. जर तुम्ही प्लस साईज असाल किंवा तुमचे दंड हे जाड असतील तर तुम्ही अशा प्रकारचे ब्लाउजेस जर वेअर करणार असाल तर तुम्ही काय करा की तुमच्या ब्लाउजची लेंथ ही जास्त ठेवा किंवा तुमच्या ब्लाउजच्या स्लीव्ज ह्या 3/4 किंवा एल्बो तुम्ही ठेवू शकता, जेणेकरून त्याने काय होईल की तुमचे दंड हे जाड दिसणार नाही आणि तुम्ही जास्त त्यामध्ये जाडही दिसणार नाही. आणि त्याचबरोबर तुम्ही जर जाड असाल, तुम्हाला साडीमध्ये सुंदर आणि बारीक दिसायचं असेल तर तुम्ही काय करू शकता की स्लीवलेस ब्लाउजेस हे अवॉइड करा. स्लीवलेस मध्ये काय होतं की आपलं त्या भागातलं जे फॅट असतं ते व्हिजिबल होतं. ते व्हिजिबल झाल्यामुळे आपला लुक हा ऑटोमॅटिकच जाड दिसतो. त्यामुळे शक्यतो तुम्ही काय करा की ब्लाउजेस हे 3/4 किंवा एल्बो टाइपचे स्टिच करून घ्या. हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक यू एव्हरीवन.